मूल सतत जर स्क्रीनकडे पाहतंय, खाणं टाळतंय आणि जर बाहेर खेळायला जात नाहीये, ही जर तुमची समस्या असेल तर ही रील तुमच्यासाठी आहे. आजची रियालिटी म्हणजे प्रत्येक मूल जवळजवळ 4 ते 5 तास स्क्रीनवरती असतं. स्क्रीन ॲडिक्शन हा फक्त टाइमपास नाही, तर हा मुलांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर आणि इमोशन्सवर परिणाम करणारा खूप गंभीर विषय आहे. अतिवापरामुळे मुलं चिडचिडी, डिस्ट्रॅक्टेड आणि इम्पेशंट होतात. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा बिघडतं, त्यांची झोप बिघडते आणि भुकेवरही परिणाम होतं. त्यांचा रियालिटीशी, वास्तव्याशी संबंध थोडा थोडा कमी व्हायला लागतो. आपल्याकडे इशित भट केबीसी मधलं उदाहरण सगळ्यांनाच माहिती आहे. तर यावर उपाय काय? सर्वात आधी म्हणजे पालकांनी गिल्ट घेऊ नका. मुलांचा स्क्रीन टाइम हळूहळू कमी करा, पूर्ण बंद करू नका. एक सोपा नियम ठेवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांचा स्क्रीन टाइम रेग्युलेट करू शकतो. एक ठराविक वेळ त्यांना स्क्रीनवर देण्यासाठी तुम्ही अलाउ करा. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलं पालकांकडे बघूनच शिकतात. त्यामुळे पालकांनी सुद्धा स्वतःचा स्क्रीन टाइम थोडासा जर कमी केला तर आपोआपच मुलांचा पण स्क्रीन टाइम थोडा कमी होईल. जर हे सगळे उपाय करूनही मुलं स्क्रीन ॲडिक्शनमुळे चिडचिडी होत असतील, एकट्यात राहत असतील, तर तुम्ही मनप्रवाहामध्ये आम्ही मुलं आणि पालकांसाठी थेरपी आणि इमोशनल वेलनेसचे सेशन्स घेतो.